नमस्कार, मी दीपाली शिंदे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम क्रिस्पी आलू चीजी बॉल्स कशी बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात आपण ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतली आहे 2 आळूची पानं, जी मोठी आहे त्याच्या मागच्या साईडचा जो हा भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे बघा. आणि त्याचा अशा प्रकारे आपण त्या पानांना वळून घ्यायचा आहे बघा. छान असा एक त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि आपण त्याला कट करून घेणार आहोत असं मध्यभागाहून. अशा प्रकारे कट केलं की एकावर एक ठेवून अशा प्रकारे घ्यायचं आहे बघा, जेणेकरून आपल्याला ती पानं चिरण्यासाठी सोपी जातील. एकदम छान अशी बारीक आपल्याला ही पानं चिरायची आहेत बघा. अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी मस्त चिरली जात आहेत बघा. छान अशा प्रकारे आपण मस्त हे आळू चिरून घेतलेले आहे. आता एका भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे सर्व. परफेक्ट दिसायलाही खूप छान दिसत आहे, तुम्ही बघत आहात मस्त असं. आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत तांदळाचं पीठ, मैदा, डाळीचं पीठ. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर तेही तुम्ही इथे वापरू शकता बघा. लाल तिखट, चवीनुसार चिली फ्लेक्स, जिरे पूड, धने पूड, हळद आणि लसूण आहे जो बारीक केलेला आहे. आणि पाणी टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालणार आहोत. पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून आणखी एकदम छान असा त्याचा आपण येथे गोळा बनवून घेणार आहोत बघा. मस्त असं घट्ट मळायचं आहे बघा. एकदम आपण जे घट्ट बनवतो ना गोळा, कणिक भिजवतो तसं. येथे आपला छान असा गोळा बनवून घेतलेला आहे बघा मी. मस्त. आणि आता आपण त्याचे हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि असे छोटे गोळे बनवायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला जर त्यामध्ये तशीच बनवायची असेल तसेही बनवू शकता, किंवा त्यामध्ये थोडंसं चीजचा तुकडा आपण येथे घालणार आहोत बघा. अशा प्रकारे जेणेकरून आपले बॉल्स हे अगदी चीजी होतील. आणि अशाच प्रकारे सर्व बॉल्स आपण इथे बनवून घेणार आहोत बघा. मस्त, खूप छान दिसत आहे बघा. आणि येथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, त्यामध्ये अशा प्रकारे घोळून घ्यायचं आहे हे. परफेक्ट, एकदम सुंदर असं दिसत आहे बघा. आणि हे एकदम क्रिस्पी बनणारी रेसिपी आहे. अशाच प्रकारे आपण सर्व बॉल्स येथे बनवून घेतलेले आहेत बघा. आणि आता मी येथे तेल ठेवलेलं आहे आणि आपण हे सर्व बॉल्स यामध्ये तळून घेणार आहोत. मस्त असे लालसर क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे. सुरुवातीला फुल फ्लेमवर तळायचे आहे, नंतर फ्लेम ही लो करायची आहे, जेणेकरून हे आतपर्यंत छान तळले जातील. आणि अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीजसाठी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येकाने व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे मस्त कलरही चेंज झालेला आहे बघा. मस्त. आणि अशाच प्रकारे आपले अगदी क्रिस्पी बॉल येथे तयार आहेत. एकदम छान झालेले आहेत बघा, एकदम कुरकुरीत. सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.